मातोश्री फूड्स अँड स्पायसेसच्या माध्यमातून MBA शिक्षण घेतलेल्या युवकाने उभारला स्वतंत्र व्यवसाय। उच्च शिक्षण घेऊन खाजगी नोकरीच्या मागे फरफटत जाणाऱ्या युवकांसाठी धीरज कुमार ठरला मार्गदर्शक। मातोश्री फूड्स अँड स्पायसेसच्या आउटलेटचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। उच्च शिक्षण घेऊन खाजगी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय उभारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करता येत नाही, अशा भावनाही यावेळी धीरज यांनी व्यक्त केल्या। मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वीरित्या उभारता येतो, असे यावेळी धीरज कुमार यांनी सांगितले। खरं तर धीरज भाई यांना खूप आधी माझ्या शुभेच्छा, कारण मातोश्री ब्रँड त्यांनी आता म्हणजे पापडाचं इतकं मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे। खरं तर बरोबर आहे, MBAचं शिक्षण झाल्यानंतर आता ह्या क्षेत्रात येणं आणि अशी सुरुवात करणं खरं तर सगळ्यांनाच एक खरं तर एक नवीन गोष्ट आहे आणि पण त्यांनी ते धाडस केलं आणि त्यांनी ते यशस्वीपणे करून दाखवलं। आणि खरं तर मातोश्री पापड हे स्वतः आम्ही त्याचे ग्राहक आहेत आणि त्याची टेस्ट आम्हाला माहिती आहे। इट इज रिअली ब्रँड आणि खरंच त्याची खूप सुंदर क्वालिटी आहे आणि सुंदर चव आहे। तर आज या सुंदर क्षणी आणि इनॉग्रेशनमध्ये खूप मी शुभेच्छा देईन धीरज भाई यांना आणि या ब्रँडसाठी पण। आणि एवढंच म्हणेन की खरं तर म्हणजे डोंट लिमिट युअर चॅलेंजेस, चॅलेंज युअर लिमिट्स। धीरज भाई खूप शुभेच्छा। मातोश्री फूड्स अँड स्पायसेस प्रभाग क्रमांक 17मध्ये सुरू झालेला आहे। धीरज कुमार यांना मी शुभेच्छा देते आणि MBA करूनसुद्धा या उद्योगात उतरून ते निश्चितच या उद्योगाला भरारी देतील। आणि या उद्योगाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आता मकर संक्रांत सण आलेला आहे, तर मकर संक्रांतीला महिला वाण म्हणून ज्या काही वस्तू देतात, तर मी महिलांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही 5 पापडाचं पॉकेट किंवा जे काही तुम्हाला वाण म्हणून द्यायचं आहे तर ते नक्कीच तुम्ही वाण म्हणून द्या, की ज्यामुळे तुम्हाला या मातोश्री स्पायसेसची चवसुद्धा कळेल आणि त्याच्या उद्योगाला एक चांगल्या प्रकारे चालना भेटेल। यामध्ये युवकांना निश्चितच संधी आहे। PMFP या योजनेअंतर्गत आपण शासनामार्फत 35% अनुदान देतो। वयाची काही अट नाही आणि शिक्षणाची पण अट नाही। विशेष म्हणजे यांनी मातोश्री उद्योग जो केलेला आहे ते निश्चित चांगल्या प्रकारचा उद्योग या ठिकाणी केलेला आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पापड उद्योग आणि मसाले लोणचे या ठिकाणी आउटलेटच्या माध्यमातून करतात। विशेष म्हणजे हे कोरोना काळामध्ये MBA उच्च शिक्षित असतानासुद्धा ते परत आपल्या गावाकडे येऊन चांगल्या प्रकारचा उद्योग या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी सातत्य टिकवलेलं आहे आणि यापुढं सुद्धा ते पुढं चांगल्या प्रकारचा हा उद्योगाला निश्चित चालना मिळेल। धीरज भैया माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की ताई, माझं पापडाचं प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टला आपण कशा पद्धतीने स्केल करू शकतो, कसं मार्केटिंग करू शकतो। मुळात त्यांचा उद्योग उभारणी जी आहे, बेसिक उभारणी खूप छान पद्धतीने झालेली आहे। यांच्याकडे मशीन्स आहेत, सेटअप आहे, खूप सुंदर युनिटचं सेटअप आहे, पण मार्केटिंगचं जे स्किल असतं तर ते स्किल डेव्हलप करण्यासाठी त्यांना कुठेतरी माझी गरज वाटली आणि मला त्यांनी सांगितलं की ताई, आपण हे पापडाचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याकडे ठेवता येतील का? म्हटलं मी नाही ठेवू शकत, कारण माझं कॉन्सन्ट्रेशन माझ्या लोणच्यावरती आहे आणि तुमचं प्रोडक्ट कसं सेल करणार। आणि त्यांना एक छोटंसं बोलता सुचवलं की तुम्ही सुद्धा एक छोटंसं लोणच्याचं जसं शॉप आहे त्याच पद्धतीने पापडाचं शॉप चालू करा। आणि आज ती कल्पना सत्यात उतरते। अगदी 15 दिवसाच्या आत बंधूंनी या गोष्टीला डोक्यामध्ये घेऊन 15 दिवसाच्या आत ही शॉप ओपन केलेलं आहे। सांगायचा विषय असा आहे की कुठलाही उद्योग करत असताना फार काही भांडवलाची आवश्यकता असते, हे मुळामध्ये ही कन्सेप्टच नीट आहे। ज्यावेळेला आपण उद्योग करत असतो त्यावेळेला अगदी छोट्या स्केलवरती आपण आपला उद्योग स्टार्ट करू शकतो। याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून सुगरणीचे लोणचे आणि मातोश्री पापड या दोन्हीचंही मी नाव घेईन, कारण अगदी छोट्याशा खोलीमधनं एका छोट्या रूममध्ये आम्ही हा बिझनेस चालू केलेला आहे आणि त्याचं भव्य दिव्य असं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतं। आमच्या बंधूंना धीरज कुमार यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि जे कोणी नवीन उद्योजक या सुशिक्षित उद्योजक तयार होत आहेत त्यांना सुद्धा माझ्याकडनं भावी आयुष्याच्या खूप शुभेच्छा।